रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज बघा मी तुम्हाला शेवयाची खीर कशी करायची बघा, शिरकुम्माही म्हटलं तरीही चालेल, कसा करायचा याची मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे. आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आणि बघा, एक वाटी जरी खाल्ली तरी पोट भरेल आणि हेल्दी देखील आहे. चला तर आपण सुरुवात करूया. इथे बघा, शेवयाची खीर करण्यासाठी शेवया तर पाहिजेत. शेवया आणि ड्रायफ्रूट हे मी साहित्य काढून ठेवलेलं आहे. एका कढईमध्ये मी तूप ओतलेलं आहे. शक्यतो तुपाचाच वापर करायचा आहे आपण. इथे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट प्रथम आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. हे बघा, व्यवस्थित असे तुपामध्ये तळल्यानंतर त्याचा टेस्ट खूप छान लागते. हे बघा, व्यवस्थित असे मी तुपामध्ये तळून घेतलेले आहेत. बऱ्यापैकी याचा कलर देखील चेंज झालेला आहे. तर यामध्येच बघा, आपण या ज्या शेवया घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. या शेवया मी यामध्ये टाकल्या. आता या देखील आपण व्यवस्थित अशा तुपामध्ये भाजून घ्यायच्या. बघा, याचा देखील कलर चेंज होतोय. हे बघा, व्यवस्थित असं सर्व हे आपण व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतोय. बघा, इथे सर्व व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण दूध टाकायचं आहे. तुमच्याकडे जर दुधाचं प्रमाण कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही प्रथम पाणी टाकू शकता. ते पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि नंतर देखील दुधाचा वापर करू शकता. इथे मी बघा दूध टाकलेलं आहे. आता ते दूध व्यवस्थित असं आपण ते उकळून घ्यायचं आहे त्या शेवयामध्ये. व्यवस्थित असं हे मी हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून शेवयाच्या देखील खाली गाठी होणार नाहीत. शक्यतो होतच नाहीत, परंतु व्यवस्थित असे हे सुटसुटीत शेवया करून घेतलेल्या आहेत हलवून. बघा, दुधाला देखील उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे. बघा, तुम्हाला जेवढा गोड हवा आहे त्या प्रमाणात साखर आणि चवीसाठी विलायची पावडर टाकलेली आहे मी. इथे बघा, ओल्या नारळाचा किस देखील मी यामध्ये टाकलेला आहे. ओल्या नारळाच्या किसाने अजून त्याची टेस्ट खूप छान लागते. बघा, आणि इथे आपली शेवयाची खीर तयार. अगदी साधी, सोपी आणि कमी साहित्यात होणारी आहे आणि हेल्दी देखील आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की कमेंट करून सांगा की रेसिपी कशी आवडली आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी हव्या आहेत त्या देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.